कार्यसम्राट फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज नवशक्ती मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मंगळवारी लाल रंग असल्याने महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। नवरात्राच्या अखेरच्या दिवशी या महिलांना बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे। यावेळी या महिलांशी संवाद साधलाय नाशिक लोकशाही न्यूजच्या कार्यकारी संपादिका गीता तुषार शामसुखा यांनी। नमस्कार, मी सौ गीता तुषार शामसुखा। नाशिक लोकशाही न्यूज तर्फे आपण नवदुर्गा अवॉर्ड दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण देत आहोत। आजचा आपण कलर आहे लाल। लाल मध्ये आपण आज इन्व्हाइट केलं आहे सानिका बागुल मॅमला। त्या पेशेनी एक डान्सर आहे। वेलकम सानिका मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द अवॉर्ड नवदुर्गा अवॉर्ड। तुम्हाला बघून तुमचं वय तर खूप छोटं वाटतंय, पण तुमची कीर्ती खूप मोठी ऐकलेली आहे। मॅम, तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला लोकशाही न्यूज तर्फून तुम्ही काय सांगणार तुमच्याविषयी मॅम? मी सानिका बागुल, मी महाराष्ट्राची लावणी हे करते। अगोदर मी जेव्हा 5-6 इयर्सची होती तेव्हापासून मी लावणी करते। मला लावणीमध्ये सपोर्ट माझ्या मम्मीने केला आहे। स्टार्टिंगमध्ये मी नाशिकमध्ये आले 2011ला। त्याच्या अगोदर मी लावणी एवढं काही करायची नाही। तर माझे एक कोरिओग्राफर आहे श्रद्धा राजदर, त्यांनी मला लावणी म्हणजे काय हे शिकवलं। लावणीची अदाकारी, लावणीचे घुंगरू काय असतात, घुंगरू मला माहीत नव्हते, जस्ट मी पाहिले होते। घुंगरू मला त्यांनी घालायचे कसे, तर आपल्या नटराजाची पूजा कशी करायची, त्यांना कसं हे करायचं, त्यांनी मला सगळं सांगितलं। मी तेव्हा एक फर्स्ट ऑडिशन दिलं माझं डान्स नाशिक डान्समध्ये। तेव्हा मी माझी फर्स्ट लावणी केली होती, अप्सरा आली। येस। त्याच्यानंतर मग थोडे ग्रो होत गेला, हळूहळू ग्रो होत गेला, मला भरपूर काही कळायला लागलं। आणि काही दिवसानंतर 2022 मध्ये तुमचा एक शो आला MFD। येस। त्याच्यामध्ये 500 लेडीज होत्या, मुली 1200 काहीतरी होते। हो, खूप होते, 500 पेक्षा पण जास्त होते। त्यात माझं विनर म्हणजे फर्स्ट विनर झाली मी। त्याच्यानंतर म्हणजे 2022 नंतर असे काही चान्सेस आले मला की माझी लाईफ खूप म्हणजे भरपूर जण ओळखायला लागले, माझं म्हणजे नाव झालं खूप सारं। माझे न्यूज आल्या पेपर्सला, लोकमतला, TV ला न्यूज आली खूप सारे। मॅम, मी एक ऐकलं होतं की आमचं जे कार्यसम्राट फाउंडेशननी जे तुमचं MFDचं जे होतं त्याच्यामध्ये ती एक रील खूप व्हायरल गेलेली आहे, मिलियनला गेली। कॉंग्रॅच्युलेशन आपण दोघांना। अच्छा, अजून मॅम लावणीविषयी तुम्ही सांगत होते मला त्याच्या आधी की खूप जण लावणी म्हटले की असं करतात, पण त्याच्याविषयी त्या टॉपिकवर तुम्ही मला काहीतरी बोले, ते आपल्या व्ह्यूअर्सला पण तुम्ही सांगा की ते काय आहे आणि कसं आहे की त्याच्याशिवाय ते काही होत नाही। आजकाल लावणी म्हटलं गेलं की पॅरेंट्स पण सपोर्ट करत नाही आजकाल। म्हणजे अगोदर पण लावणी माझ्या मम्मीला स्वतःला लावणी करायची होती, पण ती करू नाही शकली। मग तिने तिचं स्वप्न माझ्यात हे केलं की तू कर लावणी। मी भरपूर जण बघते, मी स्वतः करते लावणी, शोज करते, डान्स ऑडिशन्स देते, पण भरपूर जण असे म्हणजे मीही ऐकलंय की लावणी नको करू, लावणी हे नसतं। पण ते घुंगरू, ते एक्सप्रेशन, ती महाराष्ट्राची शान आहे आपली लावणी, लोकनृत्य आहे, लोककला आहे आपली, जुन्यापासून चालू आहे। सुरेखा पुणेकर भरपूर सारे करतात की काही गोष्टींमुळं काही रील्स अशा व्हायरल झाल्यात की त्याच्यानंतर भरपूर जणांची थिंकिंग बदलली। आपण त्यांचं नाव नाही घेऊ शकत इथे, की त्यांची थिंकिंग बदलली की लावणी स्टेजवर केली जाते, DJ वाजवले जातात म्हणजे लावणी। तसं नसतं। लावणी म्हणजे आपले जुन्या ज्या लावण्या असतात त्या आजकाल खूप चालत आहे, खूप जण रील्स पण करतायत, त्याचे ट्रेंडिंग चालू आहे। तर लावणी म्हटलं की असं नाही नसतं। घुंगरूची आपण जी पूजा करतो, आपले एक्सप्रेशन्स, आपलं सगळं, लावणी म्हणजे एक लोकनृत्य आहे की ज्याच्याकडे वाईट नजरेने न बघायला नको। भरपूर जण बोलतात की नको करायला असं, पण मी लक्ष नाही देत कोणाकडे। आपलं पुढे जायचंय आणि नक्कीच लावणीला काही आहेत जण की जे लावणीला मागं खेचताय, पण मी मागं नाही खेचणार, मी करेल लावणी। म्हणजे कार्यसम्राट फाउंडेशनचे तुम्ही जे लावणी क्वीन होते ते तुम्ही त्याचं क्राउन पुढे घेतच जाणार।
ओके. आणि तुम्ही जे बोलले की काहीतरी त्याच्यामध्ये घुंगरू असतं, काही आदा असतं, ते आदा मीन्स एक्सप्रेशन्स ना मॅम? एक्सप्रेशन्स, ते प्रत्येक सॉन्गला वर्डिंग्सवर एक्सप्रेशन्स आहे. ते आपण समोरचाच काय करतो, पण आपण कोणत्या शब्दाने कोणत्या अर्थाने घेतं ते आपल्यावर आहे. अजून मॅम तुम्ही बोलले तुमच्या आई वडिलांचं खूप सपोर्ट आहे. आज पण मी बघितलं स्टुडिओपर्यंत तुमचे वडील आले. आणि पॅरेंट्स आपल्या मुलांना असंच सपोर्ट देत जा, तरच आपले मुलं पुढे जातील. तुमचं वय खूप लहान असेल, आता किती एज्युकेशन? 19. आज 19 इयर्सची मुलगी आहे. तिच्या पॅरेंट्सला किती कौतुक, तिचे भाऊ बहीण जे असेल फॅमिली मेंबर्सला किती कौतुक की तिला ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं जातं, तिचे इंटरव्ह्यूज घेतात 19 इयर्सच्या. म्हणजे खरंच कौतुक करावं म्हणावं. आणि म्हणजे इथं सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी, बरोबर की नाही? पिक्चर अभी बाकी आहे. अजून तुम्ही जाताना तुम्ही आता यंगस्टर्स, तुमच्या ज्या वयाच्या मुली आहे की ज्या खूप चुका करतात, त्यांना तुम्ही काय म्हणतात, त्यांनी कशाकडे लक्ष द्यायचं? मी ज्या मुलंही आणि मुलंही लावणी करतात आजकाल. सो मुलींनाही मला हे सांगायचं आहे, तुम्ही लावणी करा, एक्सप्रेशन द्या, पण काही गोष्टी एक्सप्रेशन्स मध्ये पण चुकता, काही गोष्टी तुमच्या डान्समध्ये पण चुकता. ते तसं करू नका की लोक त्यामुळं आपल्याकडे किंवा बाकीच्या कलाकारांकडे चुकीच्या वाईट नजरेने बघतील. बस तेच मला एक नकोय. बाकी ज्या मुली करत असतील ना, त्या पॅरेंट्सलाही मी एकच सांगते की त्यांना सपोर्ट करा, त्यांना खूप पुढे जाऊ. थँक्यू मॅम. माझं असं मन आहे, फक्त लावणीने प्रत्येक डान्समध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये जर आपली मुलगी उत्तीर्ण करत असेल, भले आपल्याला जर हे फुल फील्ड पाहिजे, पण ती मुलगी दुसऱ्या फील्डमध्ये जाते, पण ती जर उत्तीर्ण करत असेल तर नक्की तिला सपोर्ट द्या. आज 19 वर्षामध्ये ही आमच्या समोर आहे, काय माहिती दुसऱ्यांदा तुमची मुलगी पण इकडे येऊ शकते. तेव्हा तिला नाव कमवून द्या, तिला सपोर्ट द्या. आणि थँक्यू मॅम फॉर कमिंग. बोला ना मॅम. नाशिक लोकशाही न्यूज आणि गीता मॅमला मी खूप मनापासून आभार आणि थँक्स बोलते की तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला हा चान्स दिला. तुम्ही आज लाल कलर घातलेले, त्याच्याविषयी तुम्ही बोला. तुम्ही आज चूज का बरं घेतलं लाल कलर? लाल कलर आपल्या देवी मातेला, कोणत्याही देवी मातेला बघाल तर लाल साडी, लाल शृंगार असं म्हणजे केलं जातं शृंगार. आणि मी आता नुकतंच मांढरगडावर जाऊन आली. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.